नमस्कार मित्रांनो, तर काठेवाडी शेळ्यांची केसाचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येतो। बघू शकता शेळी सुद्धा इद्रूप दिसत आहे। तर हेच केस कशी कटिंग करायची, काय करायची बघू शकता तुम्ही। ट्रिमिंग आहे, ट्रिमरचं मशीन आहे, एक नंबर ट्रिमिंग होते। मशीन कोणतं आहे, किती रुपयाचं आहे, काय तुम्हाला सांगतो आणि लिंक सुद्धा देऊन टाकतो प्रोडक्टची, जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। आता हे बघा, ह्या साईडनं बघा शेळी किती जबरदस्त दिसते एकदम। कटिंग केल्यानंतर जो चमक येते शेळीवर, ती चमक तिच्या अंगावर आलेली आहे। आणि पलीकडच्या साईडनं तुम्हाला जी दाखवली मी, तर ती का दिसते बुवा असं, तर हे फक्त एकच केस कापल्यामुळे। आता कटिंग करायची का गरज आहे पावसाळ्याच्या अगोदर, तर कटिंग करायची गरज याच्यामुळे आहे कारण आता इथून पुढे पाऊस पडला की शेळ्यांना उवा पिसवा गोचीड होतात, आणि त्या गोचिडांचा उवा पिसवांचा त्रास कमी करण्यासाठी एक, त्याच्यानंतर नवीन चमक शेळीच्या अंगावर येते, ती झाली दोन। चमक तर झालीच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर कटिंग केल्यानंतर शेळी एकदम बेस्ट दिसते बघा। आणि खूप जास्त केस वाढलेले सुद्धा जनावरांसाठी चांगले नसतात, त्याच्यामुळे आपण कटिंग करतोय। आता काठेवाडी शेळ्यांची कटिंग कशी करायची, काय करायची, तर मित्रांनो हे बघा, ट्रिमर मिळतं बघा, छोटं ट्रिमर आहे। एक मोठं मेंढ्यांचे केस कापायचं ट्रिमर येतं, ते 6,500 रुपयाचं असतं। पण मग ते एवढं मोठं ट्रिमर घ्यायला, जर तुमच्याकडे 1-2 बकऱ्या असन, 5 बकऱ्या असन, तर ते घ्यायला परवडत नाही। किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे 10-5 शेळ्यांसाठी 6,500 रुपये घालणं चुकीचं आहे। तर जर तुमच्याकडे माझ्यासारखे 10 ते 20 शेळ्या असन, तर मग तुमच्यासाठी मित्रांनो हे जे ट्रिमर दिसतंय केमी कंपनीचं ट्रिमर आहे, 1,099 रुपयाचं मी आणलेलं आहे। तुम्ही जर चार्जिंग जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता। तुम्हाला दोन्ही ट्रिमर आपल्या प्रोडक्ट लिंकमध्ये खाली दिसेल, कमेंटमध्ये सुद्धा दिसेल। याचं कारण एवढंच आहे की कटिंग खूप जबरदस्त होते। आता कशी होती, काय होती, तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता, ज्या साईडची कटिंग बाकी आहे ती साईड बघा शेळीची कशी दिसते, आणि त्याच्यानंतर ज्या साईडनं कटिंग आपण केलेली आहे त्या साईडची चमक बघू शकता। म्हणजे शेळी एकदम चेंज दिसते पूर्णपणे। आणि याच्यामुळं काय होतं, बऱ्याच वेळेस शेळ्यांना त्रास बी होतो केसांचा, काही रोग होतात किंवा मग चट्टे पडतात, जखमा होतात, ह्या बी गोष्टी आहेत। त्याच्यानंतर जर तुमचं फिरस्ती शेळी पालन असेल तर गोखरू वगैरे लटकणे, गोखरांचा त्रास खूप होतो शेळ्यांना। हे बघा दोन्ही पायाची ज्या साईडची कटिंग झालेली आहे त्या साईडनं काळा वाण बघा किती जबरदस्त दिसतो, आणि दुसऱ्या साईडनं कटिंग बाकी आहे ते लाल केस बघा किती एकदम भुरकट दिसतात। तर हा फरक आहे ट्रिमिंगचा। आता हे बघू शकता तुम्ही, हे मशीन आहे। बेसिकली इथं एक बटन असतं त्याला स्टार्ट करायचं, आणि दुसरी गोष्ट हो आपण वरतून काउंगा लावलेला आहे, जो की मशीन सोबत 4 काउंगे येतात मित्रांनो। त्याच्यामधला आपण 1/3चा हा काउंगा सेट करून घेतलेला आहे, कारण याच्यावर एकदम मापात कटिंग होते, आणि हाच काउंगा तुम्ही सुद्धा लावायचा आहे। बघू शकता तुम्ही। आता कटिंग कशी होते, काय होते ते मी तुम्हाला दाखवतो। आता शेळी पुन्हा खाली बसलेली आहे, हिला उठवून घेऊ। आता बघू शकता मित्रांनो तुम्ही, पुढं शेळी आहे। बेसिकली तुम्हाला ट्रिमर चालू करून घ्यायचं आहे, आणि बेस्टपैकी हे बघा काहीच नाही, एकदम नॉर्मली शेळीच्या केसावर लावायचं आहे। आल्हाद कटिंग होते मित्रांनो, आणि एकदम फ्रेश। आता इथं तिला गोखरू लटकलेलं होतं, त्याच्यामुळे तिथं केस ताणले तर शेळी थोडी येड्यान करते। बाकी बघू शकता तुम्ही, ट्रिमिंग करते वेळी शेळी अजिबात हलणार नाही, डुलणार नाही, कारण याच्यापासून त्रास होत नाही, टोचत नाही, त्याच्यामुळं शेळी एकदम आरामशीर उभा राहते मित्रांनो। बऱ्याच वेळेस आपण जे कैचीना केस कापायला जातो त्यावेळेस शेळी अशी शांत उभा राहत नाही, आणि खूप वेळ वाचवण्याचं काम आहे मित्रांनो। 1,000-1,100 रुपयाचं मशीन जर तुमचा वेळ वाचवत असला तर खूपच जबरदस्त। तुमचं एक सीझन बी निघलं 10-20 शेळ्यांचं तर 50 रुपये शेळी तुम्हाला पडती, तर तुम्ही असे बी खर्च भरपूर करतात। एका दिवसाचं दूध विकलं आणि गंमत आहे शेळीची, त्याच्यामुळं तिला रिलीफ भेटणं खूप महत्त्वाचं आहे। बघू शकता तुम्ही, ही लाल केस सगळे चालले जातील तिचीवाली आरामशीर, एकदम म्हणजे काही टेन्शन नाहीच आहे। हे बघू शकता तुम्ही, आल्हाद एकदम जबरदस्त। बरेच लोक मला म्हणायचे काठेवाडी शेळ्यांची केस कशी कट करतात, किंवा काय मशीन आहे का कैची आहे। तुम्ही कैचीनं सुद्धा करू शकता मित्रांनो, कैचीला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही। पण कैचीनं बऱ्याच शेळ्या उभा राहत नाही, कैची टोचते आपल्याकडून व्यवस्थित कटिंग केल्या जात नाही, तर त्याच्यासाठी हा ट्रिमरचा उपाय एकदम बेस्ट आहे। ट्रिमर म्हणजे एकच नंबर काम करतं, काही नाही, खूप काय अवघड नाही, फक्त एका बटनवर ट्रिमरचा सगळा खेळ। आणि चार्जिंगवर मशीन असल्यामुळं तुम्ही एकदा 100% चार्जिंग केली
की तुमच्या 2 शेळ्या सहज आरामशीर ट्रिमिंग होऊ शकतात. आता याच्यामध्ये मी जेव्हा चालू केलं होतं तेव्हा 43% चार्जिंग होती. अजून तुम्ही बघू शकता चार्जिंग मित्रांनो 32% अजून आहे. म्हणजे 10% मध्ये जवळपास मी निम्मी शेळी भाद्रत आणलेली. निम्मीच्या वर झाली मित्रांनो. बघू शकता एकच नंबर. आणि ट्रिमर खूप जबरदस्त आहे मित्रांनो. तुम्ही एक वेळेस अवश्य त्याला हे करू शकता. कसल्याही प्रकारचं स्पॉन्सर वगैरे नाही आहे, पण मग तुम्ही मी यूज करतोय म्हणून तरी तुम्ही यूज करून बघू शकता. एकच नंबर आहे. आणि कटिंग सुद्धा खूप जबरदस्त होती. अजिबात शेळीला काही त्रास होणार नाही आणि मशीनही तुमचं खराब होत नाही मित्रांनो. कमीत कमी 1 सीझन तुमचा आरामशीर चालेल. फक्त पाण्यात वगैरे टाकायचं नाही कारण इलेक्ट्रिक मशीन आहे. हे बघू शकता मित्रांनो किती आल्हाद. म्हणजे तुम्ही एकदम सहजपणे केस कट होतात. बघू शकता एकदम जबरदस्त. पायाचे केस बघूयात मित्रांनो. हे बघा एकदम इद्रूप दिसतात. हा व्हिडिओ पावसाळ्याच्या अगोदर खूप महत्त्वाचा होता मित्रांनो, कारण पावसाळ्याच्या अगोदर कटिंग होणं खूप महत्त्वाची आहे. एक तुम्ही उन्हाळा चालू व्हायच्या अगोदर बी करू शकता, पण पावसाळ्याच्या अगोदर खूपच महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर त्यांच्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही 100% परचेस करा. तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल आणि योग्य ते मशीन भेटून जाईल मित्रांनो. योग्य ते मशीनच मी टाकणार आहे लिंकमध्ये. 2 मशीन टाकतो. तुम्हाला जे जास्त चार्जिंगवालं पाहिजे असेल तर जास्त चार्जिंगवालं घ्या. थोडंसं मापात पाहिजे असेल तर मापात. तुमच्या बजेटवर आहे. आता मी ट्राय करण्यासाठी आणलं होतं तर मला खूप जबरदस्त वाटलं, तर तुम्ही हे यूज करू शकता. काहीच अडचण नाही. आता हे बघू शकता तुम्ही. आता शेळी पहिले बघा. हे बघा, हे आता काल काय झालं, तिथं जरा लघवी केलेल्या जागेवर बसली, तिथं तिचे केस सगळे ओले झाले. मशीन सोबत भरपूर काही साहित्य भेटतं मित्रांनो. 2-4 कवंगे भेटत आहे तुम्हाला यूज करण्यासाठी. जबरदस्त राहते ते कवंगे. बघू शकता अगदी 5 ते 7 मिनिटाच्या आत तुम्ही कटिंग करून मोकळे. आता मी व्हिडिओ बनवतोय म्हणून जास्त वेळ लागतोय. कमीत कमी 10-15 मिनिटाच्या आत तुमची एक शेळी होते मित्रांनो आरामशीर. आता विषय राहिला चार्जिंगचा, तर रोज 2-2 शेळ्या जरी केल्या सकाळ संध्याकाळ तरी एका दिवसात 4-5 शेळ्या तुम्ही बाजारात जाऊ शकता. आणि काही तुम्हाला बी असं अर्जंट काम नाही ना, 1-1, 2-2 रोज केल्या तरी तुमचं काही हरकत नाही. आता तुम्हाला कटिंग झाल्यावर दाखवतो. आधी करून घेतो ही थोडीशी. बघू शकता मित्रांनो जवळपास आपली कटिंग झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी आता उठून. हरी उठ. बघू शकता. आणि बघू शकता तुम्ही आता शेळी. हा 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 एक नंबर. चमक बी बघू शकता आणि सगळंच बघू शकता आता. आणि अजून आता संध्याकाळी चरल्यानंतर मग शेळी पायची कशी जबरदस्त दिसते बघू शकता तुम्ही. आता थोडंफार राहिलं त्याला काही नाही होत, पण नीट अँड क्लिअर. आता जी गोचिड वगैरे वापिस वाजा केसामध्ये लटकलेल्या राहता, लिखा होतात शेळ्यांना या दिवसात, सगळं गायब होणार. हा तीच फक्त शेपटीची कटिंग राहिली, नाही तर बाकी तुम्ही चमक बघू शकता शेळीच्या अंगावर. एक नंबर चमकन काय ते नखरा. हा 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 हा
इथं राहिली थोडीशी, ही करून घेऊ, काही अडचण नाही. पण मग शेळी बघू शकता तुम्ही, एकच नंबर काम झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही म्हणशाल वा रंदे भाया वा. चलो शेपूट करून घेऊन लगेच दाखवतो तुम्हाला. आता बघू शकता मित्रांनो, शेपूट वगैरे सगळं झालेले कापून बघू शकता तुम्ही. आता कटिंग आता सोडून दाखवतो. शेळी बसायच्या बेता ती कदरली ती बी आता सोडाव. व्हिडिओमध्ये ती पहिले लई बेकार दिसत होती, आणि एकदम चमकू राहिली. या इथं राहिलंच तरी थोडं काही नाही. घ्या बरं तेल पुढं. हा 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 चमक. या इथंच तिला काहीतरी वहिले खांद्यापाशी खलडूर. एक नंबर कटिंग झाली. पण मग लईच एक नंबर हिरोईन दिसू राहील ती काय. वा 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 वा, एकच नंबर काम झालेलं आहे मित्रांनो. चल मग कस काय झाली कटिंग? एक नंबर. का मामू कस काय वाटलं तुम्हाला आपलं काम? एकच नंबर. एक नंबर झाली. बाकीच्या करून घेऊ आता एक एक, पण तिलाच भारी दिसत राहिली आता. एक 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 करून घ्या. हे हिची नाही, बाळूची नाही करायची आत्ताच थोडीच. हे बघा बाळू हिची केली होती मित्रांनो पहिले, ती अजून काही ठेप्यावर दिसा नाही एवढी खास. ज्यादा बारीक म्हणजे डायरेक्ट बिगर याची केली होती, डायरेक्ट चांबडा राहिला. हे थोडी मापात दिसू राहिली. हा केस जुनेच राहत्या, शक्यतो नवी केस यायला टाइम लागतो. पण मग ते दुधाला याला फटका बसतो डायरेक्ट जर हे केलं तर. ही ओके झाली एकदम, बघू शकता तुम्ही. चालन, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. रंदे भाया शेळी पालन फार्मचा जर थोडा बी व्हिडिओ भारी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.